फार उच्च शिक्षित MA in मराठी आणि BEd सारख्या पदव्या त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांच्याजवळ होत्या। त्यांचा विवाह 2 जुलै 1997 ला झाला आणि प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या त्या अर्धांगिनी झाल्या आणि त्याच्यानंतर तो त्यांचं एका वादळाला सांभाळण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्याजवळ होतीच, ती जन्मताच त्यांना लाभलेली होती। काही गाठी अशा असतात की त्या बरोबर जुळून येत असतात आणि वैशालीताई आणि धोंडे प्राध्यापक मनोहर धोंडे सर बिनतोड साथ होती की फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असा साथीदार लोकांच्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने सर आणि सरांच्या दृष्टीने ताई ती एकमेकांना पूरक अशी व्यक्तिमत्व होती। आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 5 डिसेंबर 2024 ला म्हणजे अगदी काल परवा मागच्या महिन्यामध्ये या 5 डिसेंबरला ताईंचं शिवैक्य झालं। मी त्यांना भेटायला गेलो, मलाही काही कल्पना नव्हती। ताईंचा फोन येत होता, बोलत असे माझी मुलगी प्राध्यापक डॉक्टर गौरी कल्लावार त्यांना वारंवार दिवाळीच्या याच्यामध्ये जाऊन भेटली, मला काही उलगडा होत नव्हता। ताई बोलतच मग मी म्हटलं बेटा मी येऊ का रे? ती म्हणली नाही पप्पा, ताई म्हणतात की काकांना काही सांगितलं। आणि मला जेव्हा अशोकराव जाधव यांचा फोन आला 3 डिसेंबरला काका ताई ऍडमिट झालेले आहेत, काकू ऍडमिट झाले आहेत, आंटी ऍडमिट झाली आहे, मी हातरून गेलो। म्हणजे त्यांनी म्हणे नसतं माझं त्यांचं 23 तारखेला डिसेंबरला बोलणं झालेलं होतं आणि काका म्हणे सर 25 तारखेला आपण बसू। ह्या सगळ्या गोष्टी अनाकली आणि असा धक्का देणारा आहे की त्यांचं जाणं हे स्वप्नवत वाटतं, अजूनही खरं वाटतं। एका स्वप्नामध्ये आपण आहोत या पद्धतीने ताई आपल्यातून सर्वांना निघून गेल्या। ताईंचं वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी सुद्धा जवळीक होती, त्या पदाधिकारी राहिलेल्या आहेत। श्री संत शिरोमणी मंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ शेवडी बाजार इथे त्या कोषाध्यक्षा होत्या। श्री कपिलेश्वर सार्वजनिक वाचनालय शेवडी बाजार बाजीराव येथील त्या कोषाध्यक्षा होत्या। आपल्या औरंगाबाद संभाजीनगर येथील चेतना शिक्षण संस्था त्यांच्या त्या सचिव होत्या। त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय जालना सध्या स्थलांतरित नांदेड जे नांदेडला शिफ्ट झालेला आहे त्याच्या त्या सहशिक्षिका होत्या। आणि कुटुंब म्हटला वैयक्तिक शिवा परिवार तो होता, रंजले कांदे तर त्यांच्या परिवारातले सदस्य होते, तसा शिवाचा शिवगड होता, तसा ताईंचा शिवगड फार मोठा होता। तरी कौटुंबिक आपण म्हणतो तर त्यांना 6 भाऊ आणि 3 बहिणीचे संपूर्ण कुटुंब त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली। आणि मोठे सरांच्या परिवाराबद्दल आपल्याला माहिती असेल, फार मोठा परिवार आहे। मी तर म्हणतो त्या शेवडीला धोंडे म्हणजे शेवडी बाजीराव असं म्हणण्यापेक्षा शेवडी धोंडे असं म्हटलं तर जास्त संयुक्तिक होईल। बाजीराव आता इतके असं जमा झाले आणि त्यांचा परिवार सुद्धा 8 सगळे बहीण भावंड आणि एकत्रितपणे सर्व मंडळी एकत्रितपणे वावरत आहेत। आणि धोंडे सरांचे भाऊ इथे शिकले, धोंडे सर देवगिरीला असताना औरंगाबादमध्ये राहत असतात, इथे भाऊ शिकले, त्यांची मुलं शिकली आणि येणारी पिढी सुद्धा आता आमचा बासू आहे, बासूची पिढी पोरं बाळा सुद्धा इतके आहे। म्हणजे एवढं सगळ्यांचं कौटुंबिक जबाबदाऱ्या सामाजिक काम सांभाळून सुद्धा त्या अत्यंत सक्षमतेने त्यांनी पार पाडलेला आहे। म्हणून काय म्हणतात त्याला की ताईंचं निधन झालं हे सर्वांसाठी सुद्धा दुःखदायक घटना आहे। तसा माणूस येतो तर त्याला जावं लागतं, प्रत्येकाच्या जीवनात हा प्रसंग ठरलेला आहे। ही काही नवीन घडलेली गोष्ट नाही किंवा ताईंच्या बाबतीत किंवा धोंडे सरांच्या बाबतीत घडलेली गोष्ट नाही, प्रत्येकाला जायचं आहे। जो जिवंत असेल, निर्जीव असेल, निर्जीवाला सुद्धा जिवंत असतो बरं, या पृथ्वीलाही जावं लागणार आहे, सूर्यालाही जावं लागणार आहे, ग्रह गोलांनाही जावं लागत असतं, त्यांचाही अंत ठरलेला असतो। म्हणजे अंतकाळ हा प्रत्येकाला लिखित स्वरूपात जरी नसला तरी तो त्याच्या सोबत आलेला असतो, तो जसा जन्माला आला तसा त्याचा अंत सुद्धा। आणि म्हणून या जीवनाचं जे सत्य आहे ते मृत्यू हे अंतिम सत्य आहे। त्या जीवनाचं अंतिम सत्य कोणतं असेल तर ते मृत्यू आहे आणि त्या मृत्यूला आमच्या ताई सामोऱ्या गेल्या अतिशय दिलखुलास वृत्तीने, कधी त्यांनी जाणून सुद्धा दिलं नाही की मी जात आहे। माझी त्यांची भेट धोंडे सरांसोबत कुठल्या
कोकण तुझं काय सिग्मा हॉस्पिटल तिथे असताना 4 डिसेंबरला माझी त्यांची शेवटची भेट झाली. त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली, सेन्सेशन नसेल. माझी मुलगी सोबत होती, सर सोबत होता. आम्ही 1 मिनिट थांबलो, त्यांनी उघडझाप केली आणि डोळे उघडले. नंतर मी बासूला 4 तारखेला विचारलं, बासू कशी आहे त्यांची तब्येत? तर तो म्हणाला काका ठीक आहे, आता बीपी वगैरे नॉर्मल आहे. आणि संध्याकाळी मी रवी मामाला विचारला, रवी मामा सुद्धा म्हणाला की काका आता बीपी नॉर्मल झालाय, कालच्या पेक्षा पहिले. मला इतकं हायसं वाटलं किंवा आता संकट टळलं त्यांच्या डोक्यावरचं आणि आता काही आपल्याला परत बोलवतील, भेटतील. खूप काही गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या होत्या. त्यांच्या मनातली शेवटची एक गोष्ट होती की गौरीला म्हणायची, गौरीच्या आईच्या आमच्या मिसेसला सुद्धा ती म्हणायची की काकू आपण तुम्ही बऱ्या झाल्या की आपण संत शिरोमणी कपिल राहायला जाऊ. नंतर ताई गेल्या, आमची मिसेस गेली आणि गौरी राहिली. तर गौरीला सुद्धा त्या म्हणाल्या संत शिरोमणीला स्वामीला आपण जाऊ, सरांना राहू दे, काकांना राहू दे, आपण जाऊ. त्यांचं दोन्ही वेळेचं झालं चुकलं, परंतु त्यांनी आपली जो आनंदाचा प्रवास होता त्याच्याकडे काकूंनी आपल्या सर्वांना शोक सागरात टाकून प्रस्थान केलं. मी काकूंना या ठिकाणी आपल्या सर्वांनी श्रद्धांजली दिली आहे. त्याचप्रमाणे मी शिवा सेक्रेटरीच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीतर्फे सुद्धा या इतर सदैव या ठिकाणी व्यक्त करतो. माझं लांबलेलं वास्तविक काम होतो. जय हिंद, जय शिवा. काकांनी प्रास्ताविकामध्ये वर्षाचार्याच्या जीवन कार्याबद्दल अतिशय सखोल असं वर्णन आपल्याला या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. परंतु त्यांना त्यागरूपी महिला म्हणलं तरी आपल्या ठिकाणी कमीच पडेल. ते आपल्याला हयात नाही हे पचवून आपल्याला देखील खूप अवघड जात आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांपैकी काही मान्यवर या ठिकाणी आपला शोक संवेदना व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी ॲडव्होकेट राम बिरादार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त कराव्या. दिवस आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतं. वैदिक आणि लग्न झाल्यापासून 2 जून 1997 पासून मी शेजारी राहायला होतो. आम्ही दिवसभरामध्ये एकमेकासोबत चहा पाणी कंटिन्यू राहतो. असं धोंडे सर माझे हे देवगिरी कॉलेजला शिकवण्यासाठी होते. दुसरे सर पण इथं आहेत, तेजस्कर सर. BSc वाचना ते पूर्ण वकिलीचं शिक्षण होईपर्यंत त्या कंटिन्यू सोबत होत्या. मी आता काम परवा म्हणजे नांदेडला एका केससाठी गेलो. त्यांनी घरच्या म्हणजे भाऊ कसा असतो, कशी असते असं वेगळं कोणाला मानलं नाही काही. मला कंधारला त्यांनी डब्बा पाठवून दिला. म्हणजे अतिशय बारकाव्यावरती राहणं, संयम कसा राहतो. सर नेहमी दौऱ्यावरती राहायचे आणि कायम सोबत राहायचे. कुठे सर जरी गेले मला सोबत घेऊन चालायचं, सर सोबत. असं कंटिन्यू आमची म्हणजे 30-35 वर्षे कंटिन्यू सोबत आहे. आणि 5 तारखेला जेव्हा 3 वाजता असं झाले, विश्वास नाही. त्यापासून आजपर्यंत सुट्टीमध्ये सारखं आठवडे असं झालेलंच नाही. म्हणजे हा दिवस येईल असं वाटतच नाही. परंतु जो सर्वांना आवडतो, देवाला आवडतो, असंच काहीतरी करते. मला आता जास्त काही बोलवलं जात नाही, फक्त श्रद्धांजली थोडीशी यानंतर उपस्थित मान्यवरांमधील श्रीमान्य अशोक दामले सर, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष, यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त करावी. सर्व शोकाकुल म्हणजे परिवार संदर्भात सर्व नातेवाईक, प्रत्येकजण आज आपल्या प्राध्यापक मनोहरी धोंडे सर यांच्या आराधनी शिवैक्य सौ वैशालीताई मनोहर धोंडे यांच्या शोकसभेला मोठ्या दुःखाच्या वातावरणामध्ये
आपण त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. मी ताईच्या जास्त संपर्कात नसतो, परंतु आमचे मित्र सहकारी अशोकजी फुलशंकरप्पा हे जेव्हा भेटतील तेव्हा ताईचंच वर्णन करत असतात. ताई आमच्यावरती असं करतात, ताई असं समजतात, सर पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि सरांनी पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारतभर समाज जोडण्याचं काम केलं आणि दीनदलितांना न्याय देण्याचं काम केलं. त्याच्यासाठी मोठी प्रेरणा आणि मोठा त्याग हा वैशाली ताईचा आहे. हे आपण पाहून चालणार नाही, परंतु आज काय विषय असतो, जेवढे मोठे व्यक्ती आहेत ज्यांनी या समाजासाठी खूप काही केलेलं आहे अशा व्यक्तींना आयुष्य भगवंत कमी देतो. कारण की जो आवडे सर्वांना ते आवडे देवांना. दुसरा विषय ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेला आहे, उपजे ते नाशे नाशे ते पुनर्विधिसे घटिकायचा जसे परिपक्वता. म्हणजे जी वस्तू जो व्यक्ती जो प्राणी जन्माला येणार आहे आणि जन्माला येणार आहे तो प्राण्याचा नाश मृत्यू अटळ आहे, परंतु जन्म आणि मृत्यूच्या मध्ये ज्यांनी या समाजासाठी या देशासाठी या परिवारासाठी जो त्याग केलेला असतो तो त्याग कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहत असतो. आणि तोच त्यागच्या माध्यमातून वैशालीताई जरी देहाने गेले असते, परंतु तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीवरती डोक्यावरती त्यांचा जो प्रेमाचा पदर आहे हा कायम स्वरूपी राहील, आशीर्वाद राहील आणि त्यांच्या प्रेरणा प्रत्येक समाज घेईल, प्रत्येक माता भगिनी घेईल. ही त्या ठिकाणी मी वैशालीताईंना भावपूर्ण श्रद्धा अर्पण करतो. नामदार अतुलजी साहेब हे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आहे, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी ताईंना भावपूर्ण श्रद्धा अर्पण करतो. केंद्रीय अर्थमंत्री माजी डॉक्टर भागवतजी कराड साहेब हे सुद्धा लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आहे, त्यांच्याही वतीनं मी या ठिकाणी वैशालीताई मातेस भावपूर्ण श्रद्धा अर्पण करतो. धन्यवाद. शांती. नक्कीच आपण म्हणल्याप्रमाणे त्यांच्या आठवणी त्यांचा त्याग सदैव स्मरणात राहील. यानंतर देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक मंगेश मोरे सर यांना विनंती करून त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करावी. प्रसंगी काय बोलावं आणि काय बोलू नये आवडीला तर आवडीत बघतो तेही शक्य नाही. कारण प्रसंगच असा आहे आमच्यावर. सर्वच लागल्यानंतर प्रत्येक व्यक्ती काय देवानं माझ्याकडे सुद्धा 5 भावाचं कुटुंब आहे. या घरात 6 भाऊ आणि 3 बहिणी, त्यात मी पण जोडला गेले एक 7वा. त्यातल्या त्यात बहिणीला सगळ्यात लाडका. जेव्हा जेव्हा घरी जायचं प्रसंग यायचा बहिणीच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आईची सुद्धा आठवण काय एका मुलीत कसं माणूस ठेवावं, कुण्या प्रसंगाला कोणत्या शब्दाला बांधावं, आलेल्या प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये किती समाधानकारक स्वागत करावं. घरून जरी खाऊन आला, बाहेरून जरी खाऊन आला तर जाताना समाधानानं जावं. कित्येक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सगळ्या कुटुंबामध्ये जर एक ठेवायची एका ठेवायचं जर मोठं सिंहाचं काम सरांचं जरी असलं त्याला कणही कमी नसणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझी आदरणीय मंडळी. सगळ्यांचा आयुष्याचा ठेका घेणार त्याला हे त्याला आधी इतरांचा विचार मग आमच्याबद्दलचा विचार. मन मोकळेपणानं बोलायला भेटलं वेळ कमी पडायचा. सुदैवानं नशिबान असं आहे घरी गेले सरांसोबत थोडी बहुत जे काही नवरा बायको थोडी बहुत जुगलबंदी चालू त्याचं बाकी मला थोडंसं लावलं आणि त्या क्षणाचा साक्षीदार देवाला सुद्धा आवडलं. जास्त दिवस साक्षी ठेवली तुमचं सर असं सांगत आता कोण सांगणार घराकडे जाण्यासाठी
सार्थक झाला असेल की या कुटुंबाशी मी जोडला आणि कुटुंबातल्या घरच्या व्यक्तीमध्ये सर्वात चांगल्या ठिकाणी माझं स्थान निर्माण केलं. कुठलीही गोष्ट असेल सरांना सांगितलं, दिवाणी असेल काका किंवा असेल, या सर्वांना वहिनीच्या काही शब्द असतील तर मला सांगायचं. मला खूप त्या गोष्टीचा आज आयुष्यभर मला मोठेपणाने तुम्ही ते स्थान तिथं घेतलं. परंतु या मोठेपणाला देवाला सुद्धा साक्ष जास्त न ठेवता आहे हे खंत आहे. इथे सुद्धा शाळा करा, आपण सावित्रीबाई फुलेचा उल्लेख करू शकतो, म्हणून इथे मुलांची शाळा करा, माझ्या शाळा करा. शिक्षणाचं कुटुंब सांभाळण्याचं संयुक्त कुटुंबाची जबाबदारी आज आपण दोघे आणि आपले स्वतःचा विचार सुद्धा करतो. माझ्या आयुष्यामध्ये मी घरापर्यंत राखीत ठेवला. मोठं भाग्य लागले की या कुटुंबात सदस्य झालो. त्याग काय असतं, संयम काय असतो, एकमेकांबद्दल उत्तरदायित्व कसं निभावायचं, प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर माझ्या घरच्याला आश्चर्य नाव ओळखलं. या कुटुंबाच्या सानिध्यात नसतं तर माझ्या आयुष्यामध्ये मी फार मागे आहे. काय असं माहिती नाही. देवाला आमच्याजवळ चांगलं मात्र कसं शत्रुत्व डिस्काउंट घेण्यामध्ये आनंद वाटला. सदैव गेल्यानंतर काहीतरी काय असतं समाजाद्वारे सांगितले सांग जर असो अथवा नसो घरामध्ये तेवढंच आमच्यावर प्रेम. गावातली व्यक्ती हो, अनोळखी व्यक्ती हो, माझ्या जे जोडीत आहे ते समोरच्या व्यक्तीच्या ताटात समोर आम्ही घेऊ प्रेमानं रागून खाऊ घालण्याची त्याची सवय. तर आपल्या 5-7 वर्षाचा असताना आता बसूच्या मुली आज आम्हाला आमच्या घरात एक घंट्यासाठी कोणी आणून संध्याकाळी स्वयंपाक करायचं तर आम्हाला म्हणण्यापेक्षा योगाकडे माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा वडील काही सानिध्य लाभलं. वडीलच्या नावांमध्ये नाव सर्व संपूर्ण असं वैभव त्यांच्या सानिध्यात आपल्याला मिळाले. शेवटच्या क्षणाला जेव्हा मी त्या ठिकाणी सरांसोबत 2-3 दिवस होतो, अवस्था पाहून असं वाटायचं की चांगली तुला एवढं काम लवकर करावं असं वाटायचं. प्रत्येक क्षणाला नकोस असं आपल्याला वाटायला लागलो किंवा आता थोडी लवकर बऱ्या होतील डॉक्टर सांगायचे किंवा चांगली तब्येत आम्हाला थोडासा सहारा वाटायचा. काय सांग माझ्या कविताच्या भावनेला अर्धवट साथ सुरू झाल्यानंतरी काय वाटलं असं तुझं कळत नाही. अख्खा महाराष्ट्र काय पूर्ण जगाला काय घालण्याची ताकद असणारे सर केवळ आणि केवळ वहिनीमुळेच नसतं घरात पूर्णतः त्या ठिकाणी जबाबदारी सोडून बाहेर आहे. मला माहित आहे कुठली गोष्ट ही ठराविक कालांतरापर्यंत आपल्याला हरकत नाही. वडील अदृश्य रूपाने काय झालं सदैव माझ्या सरांसोबत आमच्यासोबत राहणार आपण सर्व त्या गोष्टीला साक्षीदार पुढे एवढी प्रार्थना करतो जे काही मृत्यूनंतर जर जीवन असेल परंतु आपण सदैव परिवार इथून पुढे आपली जीवन याचं काळजी घेऊन त्यांना साथ देऊया. एकच मी प्रार्थना कुटुंबातील सदस्य सरांना 6 भावनांनी त्यांनी मला गौरवलं. त्याप्रमाणे समाजातील सर्व घटकातील कोणी जरी आलं तरी त्या सर्व समाज बांधवांना आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हणून आपल्या त्यानंतर देवी कॉलेजचे प्राध्यापक यांची गायकवाड सर हे आपल्या शोक संमेलनात
सरांचे माझे सरांचे कार्यकर्ते प्रचंड आहेत आणि फ्रेंड खूप आहेत. देवगिरी महाविद्यालयामध्ये झालेले फ्रेंड म्हणायचं भाग्य मला सुरुवातीला लाभलं. तर जेव्हा जुन्या त्या टाऊन बांधल्या त्या ठिकाणी जायचे तेव्हा खूपसं वारंवार सरांच्या घरी जाणं व्हायचं. मला कधी असं आठवत नाही संध्याकाळी मी गेलो सरांच्या घरून न जेवता कधी वापस आलो. आग्रहानं जेव घालणं म्हणजे सर एवढे भारतभर जर कार्य करू शकले ते केवळ वहिनीची साथ मिळाली आणि वहिनीची साथ नसती तर सर इतकं मोठे तुम्ही होऊ शकले नसते. योगायोगाने असं की माझा मुलगा ही सरांची मोठी मुलगी एकाच वर्गामध्ये बरोबर, तर माझी मुलगी आणि सरांची छोटी मुलगी मानसी एकाच वर्गामध्ये, त्याच्यामुळे आणखी वारंवार जाणं पाहिजे. परीक्षेला बरोबर होते. वहिनी जेव्हा माझ्या गावी आल्या, गावी यायच्या म्हणजे मी परीक्षेला यायचे. अगदी शेतात बसणं अगदी अगदी जे आजूबाजूचे पाहिजे सरांचं नाव सगळ्यांना परिचित. सरांच्या वहिनीतून आश्चर्य वाटायचं लोकांना, कधी कुठला मोठेपणा अंगामध्ये नाही, साधं राहणं, साधं बोलणं, सगळ्यांनी मिसळून राहणं. हवा हवंच व्यक्तिमत्व अचानक असं गेलं की जेव्हा पहिली बातमी तुम्हाला वाटेल तुम्हाला आम्हाला खरं वाटतं. आणि मग सर सगळीकडे बाहेर फिरायचे. दुसरा प्रश्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये आला, सरना बोल सांग. सर किती गंभीर वाघाचा माणूस असतो, या वाघाचं काळीच असते. सर बाहेर फिरत होते वहिनीच्या साथीवर आणि म्हणून हा जो मोठा दुर्दैवी प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो या सर्व मोठ्या दुःखातनं मोठ्या प्रसंगातनं ईश्वर त्यांना सरांना शक्ती देऊ आणि या दुःखामध्ये सर्व मोठे कुटुंबियावर आपला सर्व निभावण्याची, ईश्वराने पाठीमागे उभं राहण्याची, आशीर्वाद देण्याची या निमित्ताने या प्रसंगातून पुढे येण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करतो. या ठिकाणी धन्यवाद. सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे सरांना आधार देणारी अर्धांगिनी आज हयात नाही, परंतु वैशाली त्याच्या चरणी नतमस्तक होऊन अशी ग्वाही देतो की सरांचे आधारस्तंभ म्हणून समाजातील जे आपले सर्व सरांचे हातावर तो खांद्याला त्यांना आयुष्यभर काम केलं. त्यानंतर देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त कराव्या. संकटकाळी मनाला उभारी देणारा जाणता मित्र मनोज जोंडे यांच्याशी आज नियतीनं घात केला. मनाची गोडपड करणारा प्रसंग, काळी पिळवून टाकणारा असा हा प्रसंग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येणारच आहे. यापूर्वी येत गेले, आताही येत आहेत, येणाऱ्या कालखंडात येत राहतील. मनाची गोडपड करणारे असे अनेक प्रसंग मनोहर जोंडेंनी यापूर्वी अनुभवलेले आहेत. मागील 35 वर्षाच्या सहवासातला मी त्याचा साक्षीदार आहे. अनेक स्थित्यंतरांना ते सामोरे गेलेले आहेत.
त्यांच्या चळवळीचा मी साक्षीदार आहे. संपूर्ण चळवळीत मी जरी सहभागी नसलो तरी काही ठिकाणी मी त्यांचा सहवास घेतलेला आहे. अगदी शेवटी नांदेड पासून ते फ्रेंड्स मध्ये लंडन पर्यंतच्या त्यांच्या चळवळी सगळ्यांनी स्वतः अनुभवलेल्या आहेत. मनाची बळबळ करणाऱ्या अशा या प्रसंगी शब्द, लेखणी, वाचा, वाणी, प्रतिभा सगळं बंद पडतं. फक्त बोलतात मनाचे गुरु. पुढे कसं जायचं? मित्रांनो, मनाची बळबळ करणाऱ्या अनेक प्रसंगाला विरोधात्मकपणे सामोरं जाणारा माझा अभिमानी मित्र मनोहर धोंडे यांनी अनुभवले. प्रत्येक प्रसंगातून त्यांनी वाट काढून स्वतःचा संयम राखून त्याला सामोरे गेलेले आहे. या प्रसंगातून यश मिळवतानाच त्यांची जी वाटचाल आहे ती आपल्या सर्वांना आणि जगाला अचंबित करणारी अशी वाटचाल. अनेक स्थित्यंतरातून ते बाहेर आलेले असल्यामुळे या प्रसंगालाही परमेश्वर त्यांना 10 पायऱ्यांचं बळ देणार आहे अशी माझी तीव्र भावना आहे. किंवा ईश्वराला प्रार्थना करेल की अशी 10 पायऱ्यांचं बळ त्यांना मिळेल. आणि या देवगिरी परिवाराकडून माझ्या सर्व मित्रमंडळी एवढेच आहे. त्यांनी आपल्या शिवा परिवार उपस्थित बंधू वगैरे आज शैलीच्या सकाळी विज्ञानी धोंडे परिवार धोंडे सरांवर जो सुखद प्रसंग आला. आम्ही सहभागी त्यांना देऊ ही विनंती करतो. दशमेश्वर शिवमंदिर दशमेश्वर विकास संस्थेतर्फे पहिला श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी विविध क्षेत्रातून आपल्या अशोक संविधानासाठी मान्यवर आले आहेत. त्यामधील 6 वाक्याचे संपादक बाबासाहेब गाडेसाहेब त्यांनी आपल्या अशोक संविधानाला उपस्थित सर्व मित्र, धोंडे सरांच्या सुविद्य पत्नी वैशाली साहेब यांचं जेव्हा निधन झाल्याचं बातमी फोन शाळेचे सर यांनी केला तेव्हा इतका प्रचंड धक्का बसला की असं कसं होऊ शकतं. आपली जी अवस्था मनाची झाली तीच माझ्याही मनाची अवस्था झाली की सरांना फोन करण्याचं धाडस सुद्धा आपल्यामध्ये कधी त्यावेळी येऊ शकलं नाही. सरांना फोन करून त्यांचं सांत्वन करावं किंवा कसं झालं काय झालं विचारावं. 3-4 दिवसानंतर मात्र मग सरांना एक मेसेज करावा लागला. आज जेव्हा मग इथून पार्थिव वैशालीताईंचं गावाकडे घेऊन गेले अंत्यसंस्कारासाठी, माझं पूर्ण लक्ष त्या बातम्या जेव्हा मी बघितल्या सगळ्या तिकडच्या पेपरच्या, तेव्हा हे लक्षात आलं की वैशालीताईंवर प्रेम करणारे किती प्रचंड लोक होते. म्हणजे अक्षरशः ती बाजारपेठ त्या दिवशी बंद होती. सगळा गाव, सगळे लोक, सगळे परिसरातले त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले. आज या ठिकाणी आपण ज्या शोक संवेदना व्यक्त करत आहात, मला हे बघून आपल्याला जो कबीराचा जो दोहा आहे, कबीरा तुम जब पैदा हुए तो तुम रोए और जग हसा, पण तू करणी अशी केली की तुम्ही गेले आणि सगळं जग अश्रू आज घालत. अशा पद्धतीचं वातावरण आज आपल्याला दिसतंय. धोंडे सरांना
शेवटी कसं असं एक गोष्ट लक्षात घ्या की आपण म्हणतो, म्हणायला खूप सोपं आहे, जीवन आहे, मृत्यू आहे, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो, पण त्याची जी वेळ आहे ती वेळ पण तितकीच आपल्याला, जसं गायकवाड सरांनी सांगितलं की होरपळून टाकणारी, चटका लावून जाणारी ती वेळ आहे. आणि ती वेळ मला असं वाटतं की धोंडे सरांवरती आणि आपल्या सगळ्या परिवारावरती आली. हा प्रवास जीवनाचा करत असताना जितका, जसं प्रवासीच आहोत आपण, जितका तुम्ही काहीही म्हणा, परंतु एक वास्तव आहे की आपला जितका प्रवास आहे तितकाच आपण प्रवास करतो आणि आपला प्रवास असतो. वैशालीताईंना जे काही आयुष्य मिळालं त्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं. त्यांच्या कथा या ठिकाणी बघतोय आपण की त्यांच्या संपणाऱ्या कथा आहेत, परंतु या सगळ्या कथा आता आयुष्याच्या कथा इतक्या झालेल्या आहेत की त्या अखेरपर्यंत पुढे सरांना ऊर्जा, आयुष्यामध्ये ऊर्जा देणाऱ्या, म्हणून आज त्या प्रत्यक्षात देहाने जरी नसल्या तरी त्यांच्या विचाराने, त्यांच्या आठवणीने त्या आज त्यांच्या सोबत राहणार आहेत. त्यांच्या कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर, हिमालय ज्याला आपण असं म्हणतो, सरांनी आता सांगितलं की अनेक संकटांना धोंडे सरांनी सहजपणे मात करून गेले, परंतु हे जे संकट आहे ते कायमचं जे दुःख आहे ते सरांना झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती आणि त्यांनी जे केलेलं काम आहे या कामाच्या संदर्भामध्ये जसं आता कोणतरी उल्लेख केला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैशालीताईंचं खूप काम आहे. सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख या ठिकाणी केला की हे जे दाम्पत्य आहे धोंडे सर आणि वैशालीताई, हे जे काम ताईंनी ज्या पद्धतीनं शिक्षणात केलेलं होतं ते शिक्षणाचं काम सर आपण सातत्यानं पुढे चालू ठेवणं हीच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं वैशालीताईंना श्रद्धांजली ठरेल. मी सर आपल्या दुःखामध्ये सहभागी आहे. आपल्याला यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य आहे. या ठिकाणी ताईच्या सहवासात आलेले याचा संवेदना व्यक्त करायचा आहे, परंतु जे समाज बांधव ज्या व्यक्ती त्यांच्या सहवासात आल्या नव्हत्या किंवा आले नव्हते ते देखील त्यांच्या भावना रोखू शकत नाहीये. हा सर्वांसाठी अतिशय दुःखद प्रसंग आहे, तरी देखील या दुःखद प्रसंगातून वाट काढून आपल्या सर्वांना धोंडे कुटुंबियांच्या समेत समोर जायचं आहे. यानंतर शिक्षक संघटनेचे मराठवाड्याचे नेते श्रीमान्य सुभाष महेसर यांना विनंती करून त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त कराव्या. शोक सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व धोंडे परिवारावर आणि सेवा संघटनेवर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, धोंडे परिवाराच्या सोबत आम्ही सहवास काढलेला आहे आणि वैशालीताईंच्या सोबत राहण्याची संधी मिळाली आहे. यावेळेस ही बातमी कळाली, विश्वास बसला नव्हता, कारण धोंडे परिवाराला आणि शिवा परिवाराला जोडण्याचं फार मोठं काम वैशालीताईंनी केलेलं आहे आणि त्याच्यासोबत आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, केवळ धोंडे सरांशीच आमचा संबंध नव्हता तर परिवाराशी आमचा संबंध होता, येणं जाणं होतं. आणि कधी एखाद्या सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पत्नी ती सामाजिक संघटना वाढण्यामध्ये तिचा किती मोठा सहभाग असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे
वैशालीताई आहेत. खऱ्या अर्थानं एवढं मोठं शिवा संघटना असेल किंवा सरांचं काम असेल हे वाढण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण त्यांनी कधी येणाऱ्या कार्यकर्त्याला नाराज होऊ दिलेलं नाहीये. त्याची फार अस्तेवाईपणे त्याची चौकशी करून त्याला त्या ठिकाणी प्रयत्न दिलेला आहे. दोंडे सर एखाद्या वेळेस असते किंवा नसते तरी देखील नेहमी त्यांच्याकडे जात असताना अत्यंत आदराने आम्हा दोघा पती पत्नींना त्यांनी विचारपूस करून, कारण आम्ही कौटुंबिक संबंध होते. ज्यावेळेस निवडणुकीचा प्रसंग सांगतो, सहशिक्षक संघटनेच्या शिक्षक मतदारसंघामध्ये उभे असताना कार्यकर्त्यांसाठी सकाळी 7-8 वाजता सगळ्यांसाठी नाश्ता पोहे या सगळ्या गोष्टी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आज एवढ्या मोठ्या याच्यातून त्या आज आपल्यात नाहीये, त्याचं खूप दुःख आहे. शिवा परिवारावर आपल्यासह सरांशी प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा फार मोठा प्रसंग आहे. दोंडे परिवाराला आणि सरांना सगळ्यांना यामधून सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ. ताईंनी जे केलेलं काम आहे ते अत्यंत आदर्शवत आहे आणि ते काम आपण पुढे सगळे जर नेऊया अशा प्रकारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सरांनी जे दोंडे कुटुंबियाशी नातं होतं, जे वैशालीतेशी नातं होतं, त्याचा अतिशय भावनिक या ठिकाणी संवेदना व्यक्त केल्या आहेत. यानंतर श्रीमाननीय वहिना स्वामी भोदेकर राज्य सहकारी संघटना कोषाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त कराव्या. सर्वांना शिवशरणात. आजच्या या शोकसभेसाठी सर्व उपस्थित दुःखाचे वेळी उपस्थित राहिले. आपण आमचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मनोहर धोडे सर यांच्या पत्नी 5/12/2024 रोजी दुःखनिधन झालं. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती दो, मी अशी ईश्वराची प्रार्थना करतो. ताईच्या संदर्भात बरेच व्यक्तींनी आपल्या खरं सांगितलं. ताईचं कार्य खूप महान होतं. समाजाच्या कार्यासाठी तनमन भांडणारे आणि आपला समाज कसा पुढे नेत जाईल हे त्यांच्या मनामध्ये खूप खटपट होतं. सरांना त्याने सांगितलं आपल्या समाजासाठी काहीतरी करावं लागेल तुम्हाला साहेब. आणि खरंच साहेबांनी तो शब्द मनाला घेतला. साहेबांना वाटलं की आता आपल्या पाठीमागं खंबीर नेतृत्व सांभाळणारा ताई आहे आणि सर समाजासाठी पुढे गेले, शिखर गाठलं. आणि कधी एवढा समाजासाठी कार्य करत असताना साहेब कितीही बाहेर गेले, कुठे जर गेले, कोणी समाजाचा व्यक्ती जर गेला भेटला तर आदराने मान सन्मान करून ताई त्यांना पाठवत होती. ताईचा स्वभाव हसत खेळत मन मिळवून आज आपल्या घरी नसल्या ताई आम्हाला आहे. मी त्या विगोतेकर परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझी रोज करतो. जय हिंद. यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख अनिल मुळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त कराव्या. बंधू आणि भगिनी, आजच्या या शोकसभेच्या
कार्यक्रमात वेळ घटना तरी दुःखद अशी कुठल्याही क्षेत्रात काम करताना, राजकीय क्षेत्रात असो, क्षेत्रात असो, एखादा पुरुष जेव्हा शिखर गाठतो तेव्हा त्याला साथ देणारी गाडीची दोन चाक असतात, त्याची एक चाक त्याची पत्नी असते आणि सरांसारख्या कर्तृत्ववान माणसाच्या गाडीची एक चाक आज निखळून पडलेला आहे. तर या दुःखद प्रसंगी सरांना परमेश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ. सरांना त्या शक्तीत परमेश्वर देईलच, परंतु त्यांचे जे 3 मुलं आहेत, आपल्याचे जीवन आहे, स्वामी की जगाचा आई विना भिकारी, तर त्यांचं जे मातृत्व हरवलेलं आहे, विशेष करून परमेश्वर त्यांना सुद्धा आणि पूर्ण दोन्ही परिवारांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. व माझ्या मुळे परिवारातून संपूर्ण ज्योतीनगर वार्डाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो व माझ्या पक्षाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि खासदार धोंडे साहेब यांच्या वतीने सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती. उपस्थित सर्व मान्यवरांपैकी ज्यांना कोणाला घाई असेल, ज्यांना जायचं असेल अशाने या ठिकाणी आपण पुष्पार्पण करून श्रद्धांजली अर्पण करू शकता. आणि हा कार्यक्रम अजून अर्धा तास चालणार आहे. अजून काही लोकांना वेळ दिलेली असल्यामुळे काही लोक येणार आहेत, त्यामुळे ज्यांना काही गडबड असेल ते आपण जाऊ शकता. यानंतर महिलापैकी मनीषाताई खेरोडकर या आपल्या शोक संवेदना व्यक्त करते. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत, परंतु ताईचा अजून ज्यांना जायचं असेल, ज्यांना काही असेल, कृपया आपण जाऊ शकता. हा कार्यक्रम अजून बराच वेळ चालणार आहे, त्यामुळं ज्यांना काही असेल आपण निश्चितपणे जाऊ शकतो. काय बोलावं सुचत नाही, कारण इंग्लिश मुळात दुर्दैव आहे की आपण बहिणीच्या शोक सभेसाठी आपण उपस्थित आहोत. ही बातमी अजूनही खूप धक्कादायक आणि विश्वास बसत नाही. त्याचं मूळ कारण हे आहे की त्या विमानाच्या किंवा मुख्य म्हणजे संभाजीनगरला हॉस्पिटलला होत्या हे मला माहित नाही. असं मला भयंकर वाईट वाटते का आज त्यांना पाहून बरेच वर्ष झाले होते. माझी चूक आहे, मी मान्य करते. त्यांच्याशी संपर्क कमी झाला होता. त्या अतिशय प्रेमळ होत्या. त्यांच्यासाठी मला नाही वाटत मुली असेल. मी स्वतः कबूल करते. आज माझ्या मिस्टरांना 1 तास तर घरी यायला उशीर झाला, तर मी त्यांना कुठे होता, तर ती माऊली अशी होती की सर महिनाभर बाहेर राहायचे. पण मला नाही वाटत त्यांनी कधी या विषयावरती सरांशी कुठला वाद घातला असेल. मला तर असं वाटतं की त्यांनी म्हटलं असेल की सर आपली 3 अपत्य ही जबाबदारी माझी, पण समाजातले लाखो करोडो ही आपल्या अपत्यच आहेत आणि त्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. तुम्ही खंबीरपणे समाजकार्य करा आणि हा संसाराचा गाडा माझ्यावर सोपवा. आज मुली शाळेत गेल्या, लहानाच्या मोठ्या झाल्या, मुलगा लहानाचा मोठा झाला. मला नाही वाटत की सरांना काही त्रास झाला असेल, कारण त्यांनी एकतर्फी सगळं काही जबाबदारी सांभाळली होती. मी डोळ्यांनी बघितलेलं आहे, लहान मुलं होते तेव्हा पण बघितलेलं आहे आणि सरांना खंबीरपणे साथ दिली त्यांनी. म्हणून आज समाजकार्य करू शकले, बिनधास्त आपलं घर सोडून बाहेर राहू शकले, कारण आपल्या पत्नीवर पूर्णपणे विश्वास होता आणि ही पूर्ण आपला गाडा व्यवस्थित सांभाळायचा. म्हण आहे की एका पुरुषाची
यशामागे एका महिलेचा हात असतो हे अतिशय सार्थ करून दाखवलंय बहिणींनी. कारण त्यांनी कधीही त्यांना त्रास दिला नाही. तुम्हाला सांगते, प्रामाणिकपणे सांगते, मी असो इतर महिला असो, 4 जणी बसल्या की कुठेतरी निघतं की आमचे हे असे किंवा आमचे हे तसे, पण त्या अशा होत्या की त्यांनी नेहमी सतत सरांचे गोडवेच काढले. कधी म्हटल्या नाही, कधी तक्रार केली नाही की सर महिनाभर घरी येत नाही किंवा मला वेळ देत नाही. एक प्रसंग सांगते तुम्हाला. औरंगपुऱ्यामध्ये मी काही खरेदी करत होती, बरेच वर्ष झाले त्याला, आणि बहिणी तिथे खरेदीसाठी चालल्या होत्या. मी आजपर्यंत मला काही नाही, त्यांच्या पत्नी सुद्धा माहिती नाही की त्या कशा दिसतात किंवा कशा आहेत, पण ह्या अशा होत्या आपल्या बहिणी की त्या स्वतः मला बघितलं, माझं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे. त्या आल्या, अहो खेळून करताय. मी मागे होऊन बघितलं, म्हटलं अरे वहिनी, वैशाली वहिनी तुम्ही इथे कशा? का मला खरेदीचा अधिकार नाही? म्हटलं तसं नाही हो वहिनी, सर आले का? नाही, सरांना कुठे वेळ आहे, मी आले म्हटले. आणि त्यांच्यासोबत कोणी होतं मला आठवत नाही, शिवानी होती की कोणीतरी होतं. तर मला सांगायचं तात्पर्य हे की इतके साध्या सिंपल एवढ्या मोठ्या कर्तव्यगार माणसाच्या पत्नी असून त्यांना कुठेही गर्व नव्हतं की मी एवढी सुशिक्षित आहे, मला एवढं शिक्षण आहे, माझे मिस्टर एवढ्या मोठ्या याच्यावरती आहे, तर मला काहीतरी गर्व असावा असं त्या कधीही नव्हत्या. मला खूप त्यांच्याबद्दल म्हणजे एक काय म्हणतात आदर्श आपल्या असाव्या त्या, अशा त्या व्यक्ती होत्या. त्यांच्या घरी जर गेलं ना तर कधी पण त्यांचा चेहऱ्यावर कधीही जात मी हास्य दिसायचं. बहिणी लगेच यायच्या, पाणी द्यायच्या, चहा द्यायच्या, नाश्ता करा ना खेळकर तरी. ती काय जायची, आम्ही जायचो, काय ताईला माहितीये, आम्ही सरांना इकडे सोडून द्यायचो. आम्ही पहिले वहिनींजवळ जायचो, किचन मध्ये जायचो, वहिनीशी गप्पा मारायचो आणि मग सरांजवळ येऊन बसायचो. कारण संघटना तर होतीच, हे सगळं सरांशी जुळलेलं नातं तर होतं, पण एक दुसरं अतूट नातं होतं. ते म्हणजे जरी वहिनी म्हणत असलो तरी त्या आमच्या बहिणीसारख्या होत्या आणि खूप प्रेमळ होत्या. त्यांच्यासारखे मी खरंच पाहिलेलं नाही की एका मोठ्या नेत्याची किंवा एका कर्तबगार पुरुषाची पत्नी एवढी सोज्वळ आणि एवढी नम्र असेल असं कुठेही पाहिलेलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जे सौंदर्य आहे ना, मला तर वाटते त्यांच्या मनातले जे भाव होते तेच त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होते. त्यांचा चेहरा जेवढा सुंदर होता तेवढंच त्यांचं मन देखील सुंदर होतं. आणि त्याच्यात असं नाही प्रत्येक स्त्रीला, संसारातल्या स्त्रीला अडचण येत असतात, पण त्याच्या चेहऱ्यावर किंवा मुखावरती मी कधीही त्या पाहिलेल्या नाही. मला खरं तर एकच वाटते, मला बातमी खूप उशिरा कळली सर, त्यामुळे मी अंतिम दर्शन बहिणीचं घेऊ शकले नाही आणि फार अभागी आहे की आज त्या नाही पण त्यांच्या शोक सभेत उपस्थित मी आहे. मला फार दुर्भाग्य वाटतं. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे माझ्या परिवाराच्या तर्फे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. हा शब्दही उच्चाराला खूप मन जड होतं. ईश्वर त्यांना चिर शांती देऊ त्यांच्या आत्म्यास. तसंच सरांना देखील, समाजाला सरांची गरज आहे, तर सरांना देखील या सगळ्या दुःखातून, हे दुःखच आहे जे जन्मभर कुठेही म्हणजे विसरण्यासारखं नाही, पण सरपंच एवढे खंबीर आहे की समाजाला, त्यांना माहिती आहे समाजाला गरज आहे आपली आणि ते या दुःखाला सावरून याच्यातून आणि समाजाचं कार्य पुढे चालू ठेवतील ही मी पूर्ण समाजाच्या वतीने सरांना विनंती करते आणि थांबते. निश्चितच खेळूगारांनी व्यक्त केलेल्या आव्हानाप्रमाणे ताईंनी कुटुंबाचा जो गाडा आहे अतिशय जबाबदारीपूर्णपणे पार पाडला. आपल्या 3 मुलांना अतिशय उच्च शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवलं. त्यामध्ये शिवानीला त्यांनी अतिशय उच्च पदावर BDS डॉक्टरेट करून तिला तिच्या स्वतःच्या पाय उभा केलं. तर शिवमला देखील त्यांनी BE कॅम्प्युटर IT क्षेत्रामध्ये अतिशय उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा टाकण्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचा हातभार लावला. त्याचबरोबर त्यांची 3री कन्या जी आहे ती मानसी, हिला देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार देऊन, चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन MBBS साठी पात्र करून आज ती पुण्याला MBBS शिक्षण घेत आहे. ही ताई म्हणण्याप्रमाणे सर्व महिलांना आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे की जर आपले घरचे पुरुष समाजासाठी किंवा नोकरीसाठी वेळ करत असतील तर आपण महिलांनी अतिशय जबाबदारीने आपलं कुटुंब सांभाळून आपल्या संसाराचा गाडा पुढे नेला पाहिजे. तर यानंतर सरकारी गीत जाणार आहेत डॉक्टर दुर्खंडे, शिवा संघटनेचे अमरावतीचे
कार्यकर्ते त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले शोक संवेदना व्यक्त करावे. मोठे परिवारांना हे मुख्य काम करण्याची शक्ती त्यांना परमेश्वर प्रदान करो प्राप्त हो. यानंतर देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान्य अशोकराव केजनकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या शोक संवेदना व्यक्त कराव्या. पुनश्च आपल्याला विनंती आहे, ज्यांना कोणाला काही गडबड असेल, ज्यांना जायचं असेल त्यांनी या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून आपण जाऊ शकता, किंवा जर आपल्याला 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करू शकता. ताईंच्या आठवणी, ताईच्या कार्यांना उजाळा आपण आपल्या शब्दात या ठिकाणी देऊन आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करू शकता. त्यानंतर देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान्य अशोकराव केजनकर सर आपलं शोक संवेदना व्यक्त करतील. शोक सभेसाठी उपस्थित असलेले सर्व धोंडे परिवारावर प्रेम करणारे शोकाकुल, असा प्रसंग आणि असा कार्यक्रम करण्यासाठी याची वेळ पडेल इतक्या लवकर असं कधी विचार सुद्धा केला नाही. मला प्राध्यापक मस्के यांचा निरोप SMS आला आणि त्यावेळेस माझा विश्वास बसला की त्यांना कॉल केला की असं सेशन तुम्ही टाकलं. धोंडे सर आणि माझा परिचय म्हणजे आमचा महाविद्यालय काळापासून आम्ही सोबत राहिलो. मागच्या 40-42 वर्षापासून मी धोंडे सर सोबत ग्रामीण भागातून आलेलो. तिथं MSCचं शिक्षण घेत असताना सोबत होतो, नंतर सोबतच नोकरीला लागलो. ते सामाजिक काम, मी सुद्धा सामाजिक काम करायचं. धोंडे सरांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे म्हणजे आमची नेहमी भेटी होत नाही, परंतु माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि ज्यावेळेस मी कुठे महाराष्ट्रात जातो त्यावेळेस देवगिरी कॉलेजचं नाव घेतल्यानंतर मला लोक विचारतात धोंडे सर तुमच्या परिचयाचे आहेत का? मी त्यावेळेस सांगतो आम्ही सर्व सहकारी आणि एकाच डिपार्टमेंटचे. तर सर्व समाजाचे लोक त्यांचा आदराने नाव घेतात. त्यांना जीवनामध्ये अनेक संधी आल्या परंतु जवळून पाहिजे त्यांनी सामाजिक कामाला कधी प्राधान्य दिलं आणि सामाजिक काम सेकंडरी आणि राजकीय ते कधी केलं नाही. अन्यथा मी त्यांनी 90 पासून पाहिजे. ज्यावेळेस राज ठाकरे यांनी शिवसेना वेगळी केली होती त्यावेळेस राज ठाकरेचे सर्वात जवळचे धोंडे सर, म्हणजे विद्यार्थी चळवळीपासून 87-88 आणि त्यावेळेस सरांनी सामाजिक कामाला प्राधान्य दिलं आणि राजकीय सेकंडरी ठेवलं. आणि जीवनामध्ये त्यांना अनेक संकट आले, मी जवळून पाहतो. कारण त्यांचं काम करायची पद्धती अशी होती की आज लोक सर्व चलतीच्या मागे जातात आणि त्यांची चलती त्यांच्यासोबत राहतात. पण धोंडे सर त्याच्यावर अन्याय असेल, कोणी संकटात असेल, कोणाला आपला उपयोग होत असेल तर धोंडे सर त्याच्यासाठी पहिले उपयोग म्हणजे वेळ देतात. आणि अनेक प्रसंग आम्ही पाहतो मित्रामध्ये, अनेक काही संकट आले, काही अडचणी आल्या तर धोंडे सर एवढा खंबीरपणे उभे राहतात. बऱ्याच वेळेस सचिनला अर्थ बनवत असतो की तू बरेच परिस्थिती असं त्रास होतोय तर ती म्हटलं धोंडे सर सांगतात काही काळजी करू नको, मी आहे. असे अनेक जण सांगतात की धोंडे सर म्हणतात तुम्ही काही काळजी नको, मी अर्धरात्री आपण ते पाहून घेऊ, आपण सर्व करून घेऊ, आपण आल्यानंतर पाहून घेऊ. असा हा मनाला एकदम म्हणजे बाहेरून जरी सामाजिक संघटनेत काम करत असेल पण मी 40 वर्षाचा लोक आहे. मनाने निर्मळ प्रेम करणारा आणि ज्यांची गरज आहे त्यांच्यासाठी धावून जाणारा धोंडे सर. वहिनींना सुद्धा मी लग्न झाल्यापासून पाहतो. त्यांचं आता कोणताही मोठा माणूस जर व्हायचा असेल तर घरून तेवढं पाठबळ लागतं आणि जर घरचं पाठबळ नसेल तो कोणताही माणूस समाजात काम